शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता सोमवारी देव पावला पीक विमा अतिवृष्टी 25,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, लातूर, नांदेड, जळगाव तर अशा विविध जिल्ह्यांमध्ये जे की तब्बल 25,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. यामध्ये पीक विमा अतिवृष्टी भरपाई जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे 25,000 रुपये. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये बीड आहे, जालना आहे, लातूर आहे, नांदेड आहे, तब्बल 16 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता आधार लिंक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा अतिवृष्टी भरपाई जमा होत आहे. यामध्ये 16 जिल्हे आहे. तर यामध्ये कोणकोणते 16 जिल्हे आपण इथं पाहणार आहे. याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई देखील जमा होत आहे. यामध्ये बीड, जालना, लातूर, नांदेड, जळगाव, परभणी, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक तर तब्बल या 16 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. किती? 16 जिल्ह्यांचा. याचप्रमाणे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की 25,000 रुपयाचा जो काही लाभ आहे ते तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता प्रलंबित जिल्हे, आता या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर यामधील कोणते कोणते जिल्हे आहेत? यामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर हे जे प्रतीक्षेत राहिलेले जिल्हे आहे हे पुढील टप्प्यांमध्ये इथं जमा होणार आहे. दोन्ही याचे पीक विमा आणि अतिवृष्टी जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता यामध्ये पीक विमा किती मिळत आहे? काही शेतकऱ्यांना 2 ते 10,000, 10 ते 15,000, त्याचप्रमाणे काही शेतकरी बांधवांना 17 ते 48,000 तर काही शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे 20 ते 40,000 रुपये. आता ही भरपाई हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. आता अतिवृष्टी भरपाई 10 ते 20,000 रुपये ही तुमच्या क्षेत्रावर, तुमचं पीक कोणतं आहे, तुमची किती क्षेत्र बाधित आहे यावरती तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. आता यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी आणि पीक विमा मिळत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे आणि त्यांचं यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले आहेत, पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांना SMS येण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल तर मोबाईलद्वारे कशा पद्धतीने चेक करायचे आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून तिथं तुम्हाला पीक विमाच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. तर इथं तुम्हाला pmfby.gov.in या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर इथं ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. इथं तुमचा पीक विमाचा अर्ज क्रमांक टाका आणि ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. तर यामधून तुमचा स्टेटस तुम्हाला इथं बघायला मिळेल. किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि चेक करता येणार आहे. यानंतर DBTद्वारे सुद्धा तुमचे पैसे तर तुमच्या खात्यामध्ये चेक करता येणार आहे. आता तुमचं नाव जर यादीमध्ये नसेल, बरेच शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर यांचं नाव यादीमध्ये नाही आहे, त्यांना पैसे आलेले नाहीत. तर आधार सेंडिंग तुमच्या बँक खाते आधारशी लिंक आहे का चेक करा. बँक खाते आधारशी अनिवार्य आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही, रिजेक्ट होऊन जाईल तुमचा फॉर्म. यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवायची राहते 14447 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. किंवा तुम्ही पीक विमा कंपनीला लेखी अर्ज देऊन सुद्धा तुम्हाला राहिलेले पैसे किंवा न मिळालेले पैसे तुम्हाला इथं येणार आहे. यासाठी या पद्धतीने प्रति विभागीय व्यवस्थापक साहेब पीक विमा कंपनी तर मार्फत माननीय कृषी अधिकारी तहसीलदार तर हे तुम्ही तिन्ही इकडे अर्ज दिला तरी चालेल. तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा अतिवृष्टी भरपाई रक्कम खात्यात जमा करून मिळवण्याबाबत विनंती. यामध्ये महोदय, आता मीच्या जागी तुमचे नाव लिहा, शेतकऱ्यांचे राहणारच्या जागी तुमच्या गावाचे नाव लिहा, जिल्हा लिहा, तालुका लिहा, येथील शेतकरी आहे. माझ्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. माझ्या शेताचा पंचनामा झालेला असून संबंधित हंगामाचा पीक विमा देखील भरलेला आहे. त्याचप्रमाणे पंचनामे पूर्ण आहे, ई पीक पाहणी पूर्ण आहे, पीक विमा अर्ज भरलेला आहे. तरी अद्यापही माझ्या खात्यामध्ये अतिवृष्टी पीक विमा भरपाई रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून रक्कम माझ्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. या पद्धतीने अर्ज लिहायचा आहे. आपला विश्वासू तुमचे नाव, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, गाव, दिनांक स्वाक्षरी करून त्यासोबत आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 पंचनाम्याचा प्रत आणि पीक पाहणी केलेल्याची नोंद. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे हे पैसे जे की सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात इथं होणार आहे.
आता जे की बँकेकडून येतं SMS इथं येत आहे शेतकरी बांधवांना. आता जर तुम्हाला यासाठी जर पैसे आले नसतील तर तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा किंवा तुम्हाला WhatsApp नंबर इथं आलेला आहे यावरती चॅट करून देखील तुम्ही तुमचा क्लेम का आलेला नाही, पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, सर्व माहिती तुम्ही WhatsAppद्वारे सुद्धा घेऊ शकता. हा नंबर सेव्ह करा आणि यावरती हाय सेंड करा, सविस्तर माहिती येऊन जाईल. याचप्रमाणे आता तुम्हाला तक्रार देखील नोंदवता इथं येणार आहे. तक्रार नोंदवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, सातबारा, पंचनामा प्रत आणि मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी इथं तुम्हाला लागणार आहे. याचप्रमाणे यासाठी तुम्हाला जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, सर्व शेतकरी बांधवांनी लगेच या नंबरवरती तक्रार करा. तर आता जो काही राहिलेला पीक विमा आहे ते असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार आहे. टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज जे काही सोमवारपासून शेतकरी बांधवांना इथं देव पावलेला आहे, म्हणजे 25,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लगेच चेक करा